श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. बहुतेक वेळा असं होतं की आपल्याकडे नॉलेज असून, आपल्याकडे एक्सपिरियन्स असूनही लोक आपल्याला समाजामध्ये किंमत देत नाहीत किंवा आपल्याला समाजामध्ये कोणीही विचारत नाही. आपल्याला कंटिन्यू रडवतात, कंटिन्यू आपला अपमान करतात. बहुतेक वेळा तर असं होतं, ज्या व्यक्तीकडं नॉलेजही नाही, ज्या व्यक्तीकडे अक्कलही नाही, जो व्यक्ती शिकलेलाही नाही, ज्या व्यक्तीकडे सौंदर्यही नाही, अशा व्यक्तीकडे लोक अट्रॅक्ट होतात. त्यावेळेस आपण विचार करतो, अरे बाबा या व्यक्तीकडे अशी कोणती ताकद आहे जेणेकरून या व्यक्तीकडे लोक अट्रॅक्ट होतात. आणि आपल्याकडे सर्व काही भरभरून असूनही लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाही. लोक आपल्याला विचारायला येत नाही, परंतु त्या व्यक्तीकडे ना पैसा, ना पाणी, ना अक्कल, ना रूप, ना सौंदर्य काहीच नाही, तरीही त्या लोकांकडेच का जातात? तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं असतं की त्या व्यक्तीची जी अट्रॅक्शनची पॉवर आहे, जी एखाद्याला मोहित करण्याची पॉवर आहे, ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीकडं जे काही त्याचा गुरुग्रह आहे, तो गुरुग्रह खूप स्ट्रॉंग असतो. आणि हा गुरुग्रह ज्याचा स्ट्रॉंग असतो, त्याच्या जीवनामध्ये कधी पैसा म्हणा, मित्रपरिवार म्हणा, मान सन्मान म्हणा, याची कमतरता कधीच भासत नाही. परंतु ज्याचा गुरुग्रह मजबूत नसतो त्याला सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागतं. जर तुमच्या बाबतीत असं होत असेल तर निश्चित समजून जा, आजचा जो ताई उपाय घेऊन आलेले आहे, हा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय खास तुमच्यासाठी आहे. हा उपाय शास्त्रशुद्ध असा उपाय आहे, त्याचप्रमाणे अनुभवसिद्ध असा उपाय आहे. आणि आपणाला माहिती आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीच खाली हात जात नाहीत. फक्त यामध्ये मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं असतं. तुमच्या मनामध्ये जर भरभरून पॉझिटिव्हिटी असेल तर 1001% तुम्हाला या उपायाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्याकडे संयम असणंही तितकंच गरजेचं आहे. जर तुमच्याकडे संयम असेल, उपाय करून लेट्स गो करून सोडून द्या. 1001% काही तासांमध्येच अनुभव येईल. प्रत्येक गोष्टीचा अनुभव यायला आपल्याला आपले कर्म कसे आहेत, आपले प्रारब्ध कसे आहेत, त्याचप्रमाणे आपण उपाय किती पोटतिडकीने करतो, किती तळमळीने करतो, यावरती डिपेंड असतं की आपल्याला अनुभव किती दिवसात येतो. काहींना काही तासात येतो अनुभव, तर काहींना काही दिवस लागतात, अगदी काहींना महिनाही जाऊ शकतो, परंतु अनुभव आल्याशिवाय राहत नाही. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, सर्वप्रथम हा उपाय कधी करायचा? तर हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारी करायचा आहे. कारण गुरुवार हा दिवस आपल्या गुरुग्रह मजबूत करण्यासाठी, गुरुग्रहाचं प्राबल्य वाढवण्यासाठी, गुरुग्रह प्रभावित करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्याचा गुरुग्रह मजबूत, त्याला समाजामध्ये किंमत, मान सन्मान, पैसा पाणी सर्व काही मिळतं. त्याच्या नात्याची, त्याच्या परिचयातील लोक कधीच त्याला सोडून जात नाही, त्याला कधीच त्याच्या रिलेशनमध्ये, नात्यांमध्ये धोका मिळत नाही. परंतु ज्याचा गुरुग्रह कमकुवत असतो त्यांनी तर 1001% हा उपाय करा. उपायासाठी साहित्य काय लागणार? ते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळ्या रंगाची एक छोटीशी पोटली किंवा पिवळ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे. आता कपड्याची जरी तुम्ही पोटली तयार केली व्यवस्थित शिवून तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहेत 3 हळकुंड. हळकुंड म्हणजे सर्वांना माहिती आहे, ज्याच्यापासून आपण हळद बनवतो तेच हळकुंड घ्यायचं आहे. हे हळकुंड तुटलेलं नसावं, अख्खं हळकुंड भेटतं, त्याला आमच्याकडं बाळ हळकुंड असं सुद्धा म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. पण हळकुंड घ्यायचं ते अख्खं असावं, असं 3 हळकुंड तुम्हाला घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला फुलवाल्या लवंगा 7 लवंगा घ्यायच्या आहेत. फुलवाल्या शाबीत अशा लवंगा, जे लवंगीला पुढं फुल आहे, बोंड आहे आणि तुटलेलं नाही, त्या लवंगीला शाबीत लवंग म्हणतात. त्या शाबीत लवंगा तुम्हाला 7 घ्यायच्या. त्यानंतर कच्ची बडीशेप 1 चमचाभर लागणार आहे. आता कच्ची बडीशेप म्हणजे काय? बडीशेपचे 2 प्रकार असतात, जे आपण जेवण झाल्यानंतर खातो. ती भाजकी बडीशेप, ती पूर्ण पिवळी असते, आणि जी हिरवीगार असते ती कच्ची बडीशेप असते. तुम्ही किराणा मालाच्या दुकानामध्ये जा किंवा मॉलमध्ये वगैरे गेलात तर कच्ची बडीशेप तुम्हाला सहजरित्या मिळते. तर चमच्याभर ही कच्ची बडीशेप लागणार आहे. त्यानंतर गुलाब अत्तर तुम्हाला घ्यायची आहे. गुलाब अत्तर 10-20 रुपयाला छोटीशी बॉटल भेटते, ती गुलाब अत्तर तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर अजून गुलाबाच्या पाकळ्या. पहा, कोणत्याही गुलाबाच्या कोणताही गुलाबाचं फूल घ्या, सफेद असो, त्याप्रमाणे गुलाबी असो किंवा लाल असो किंवा ऑरेंज असो, कोणत्याही रंगाचं फूल घ्या, काहीही हरकत नाही. तर गुलाबाच्या काही पाकळ्या तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. आणि लागणार आहे
एक तुरटीचा खडा, तुरटीचा एकच खडा, छोटा मोठा कसाही असो, एक तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य घ्यायचं आणि तुम्हाला तुमच्या घरामध्येच बसून हा उपाय करायचा आहे. अगदी देवघराच्या समोर बसून जरी उपाय केला तरी चालेल. फक्त याला एकच अट आहे, तुम्हाला पिरियड, सुतक आणि विटाळ नसावा. या गोष्टी नसताना तुम्ही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी जरी उपाय केला तरीही चालेल. हे सगळं साहित्य घ्यायचं, देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं, एक दिवा प्रज्वलित करायचा, त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची. या सर्व साहित्यावरती गुलाब पाणी असेल तर ते थोडं शिंपडून घ्या, अत्तर असेल थोडं शिंपडून घ्या, किंवा गंगाजल असेल तर ते शिंपडले तरी चालेल, गंगाजल नसेल तर गुलाब पाणी शिंपडा. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला घ्यायला सांगितल्या. या गुलाबाच्या पाकळ्यांवरती तुम्हाला ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या इशाऱ्यावरती नाचवायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय तुम्ही 1, 2, 3, 4, 5 कितीही व्यक्तीसाठी करू शकता. जितक्या व्यक्तींसाठी उपाय करायचा आहे तितक्या पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहे. त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, ज्या व्यक्तीने अट्रॅक्ट करायचं. ते नाव लिहिण्यासाठी तुम्हाला हिरव्या किंवा निळ्या रंगाचाच पेन घ्यायचा आहे. काळा, लाल कोणताही पेन चालणार नाही, तर फक्त हिरवा आणि निळा दोन्हीपैकी एक कोणताही घ्या. मग जेल पेन घ्या, मार्कर घ्या, कोणताही घेतला तरीही चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, आता समजा मला 2 व्यक्तींसाठी करायचं आहे. तर 2 व्यक्तींचं नाव आहे, समजा एकाचं नाव आहे समजा प्रथमेश, दुसऱ्याचं नाव आहे समजा अस्मिता. तर त्या 2 व्यक्तींची नावं मी एका पाकळीवरती प्रथमेश, दुसऱ्या पाकळीवरती अस्मिता अशी नावं लिहून घेणार. आणि ह्या ज्या गुलाब पाकळ्या आहेत ह्या मी तो जो कपडा आहे त्या कपड्यावरती सर्वप्रथम तुम्हाला 3 हळकुंड ठेवायची. त्यावरती तुम्हाला ज्या 7 अख्ख्या लवंगा घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या. त्यानंतर तुम्हाला गुलाब अत्तर जी सांगितली मी तुम्हाला 10-20 रुपयाची बॉटल, ती बॉटल ठेवायची. तुरटीचा खडा ठेवायचा, कच्ची बडीशेप चमच्याभर ती ठेवायची. आणि त्यावरती तुम्हाला ह्या ज्या पाकळ्या तुम्ही जितक्याही लोकांच्या केल्या आहेत 2, 3, 4, 5 ती नावं लिहून त्या पाकळ्या तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहेत. आता हे ठेवल्याच्या नंतर याची एक पोटली तयार करायची. तयार झालेली पोटली तुमच्या स्वतःवरून 7 वेळेस अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने 7 वेळेस डोक्यापासून पायापर्यंत फिरवून घ्यायची. आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज पहिल्यांदा म्हणजे उलट दिशेने 7 वेळेस फिरवायची, 7 वेळेस उलट दिशेने म्हणजे क्लॉकवाईज 7 वेळेस फिरवायची. हे फिरवून झाल्याच्या नंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची आणि तुम्हाला एक मंत्र सांगते, या मंत्राचं पठण करायचं. आता मी 2च व्यक्तींसाठी केलं आहे म्हणल्यावरती मला त्या 2 व्यक्तींसाठी म्हणजे एका व्यक्तीसाठी आता प्रथमेशचं नाव घेतलं, मग प्रथमेशसाठी मला हा मंत्र 7 वेळेस म्हणायचा आणि अस्मितासाठी हा मंत्र 7 वेळेस म्हणायचा. तुम्ही 5 व्यक्तींसाठी केले तर 5 व्यक्तींसाठी प्रत्येकासाठी 7 वेळा म्हणजे 35 वेळेस तुम्हाला 5 व्यक्तींसाठी 5 व्यक्तींची वेगवेगळ्या प्रकारे नावं घेऊन हा मंत्र म्हणायचा आहे. आता कशा प्रकारे मंत्र म्हणायचा, मंत्रातील अक्षर महत्त्वाचं आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. त्याचप्रमाणे जे साहित्य सांगितले हे साहित्य खूप महत्त्वाचे आहेत. साहित्यही व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित साहित्य आणा. आता मंत्र काय आहे पुन्हा सांगते. मंत्रामध्ये खूप ताकद आहे. मंत्रातील अक्षर महत्त्वाचं आहे. ओम ह्रीं श्रीं प्रथमेश कुरुम कुरुम वशम वशम स्वाहा. ओम ह्रीं श्रीं प्रथमेश कुरुम कुरुम वशम वशम स्वाहा. ओम ह्रीं श्रीं अस्मिता कुरुम कुरुम वशम वशम स्वाहा. ओम ह्रीं श्रीं अस्मिता कुरुम कुरुम वशम वशम स्वाहा. आता मी तुम्हाला 2-2 वेळेसच मंत्र म्हणून दाखवला, तर तुम्हाला 7-7 वेळेस हा मंत्र एका व्यक्तीसाठी म्हणायचा आहे आणि ही पोटली अभिमंत्रित करायची. ही अभिमंत्रित झालेली पोटली कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. आता तुम्ही बाहेर कामानिमित्त जाताय, मग ताई कसं, आता ती पोटली काही एवढी मोठी होत नाही. तुम्ही सहज तुमच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये म्हणजे स्वतःच्या सोबत कॅरी करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ही पोटली सोबत ठेवायची. रात्री झोपताना ही पोटली उशाची घेऊन झोपायची. कंटिन्यू 43 दिवस, महिला असो पुरुष असो 43 दिवस ही पोटली सोबत ठेवायची. रात्री झोपताना उशाची घेऊन झोपायची. 43 दिवस खूप होतात. अगदी काही तासांमध्ये तुम्हाला अनुभव येईल. जी व्यक्ती तुम्हाला छळत होती, तुम्हाला रडवत होती, तुम्हाला फसवत होती ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलायला येईल. ती व्यक्ती स्वतः येऊन तुमच्यासमोर रडेल. तिने केलेल्या कर्माची ती स्वतः माफी मागेल. स्वतः येऊन तुमच्यासमोर नाक रगडेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे.
त्यानंतर तुमच्या मनासारखं ती व्यक्ती वागायला लागली, तुम्हाला हवं ते साध्य झालं की त्यानंतर ती पोटली तुम्ही तशीच कॅरी ऑन करू शकता किंवा वाहत्या पाण्यात निर्मल्यामध्ये जरी तुम्ही पोटली टाकून दिली तरी चालेल. दुसरी कोणी लोकं असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने या पद्धतीने जरी तुम्ही उपाय केला तरीही चालेल. खूप छान उपाय आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हळकुंड आहे. हळकुंड म्हणजे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास असतो त्या घरातील जीवन हे सुखी समाधानी आनंदी असते. त्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी असते, भरभराट असते. त्यांचा गुरुग्रहसुद्धा स्ट्रॉंग होण्यास मदत होते. म्हणून हे सर्व बडीशेपसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुरटीसुद्धा सर्व देवी देवतांना अतिशय प्रिय आहे. स्फटिकासारखं काम तुरटी करते. त्यानंतर लवंग घेतली, लवंगसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्याही व्यक्तीला कुणालाही अट्रॅक्ट करण्याचं, मोहित करण्याचं, आपल्याकडे खेचण्याचं काम करतात. म्हणून हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. गुलाबाचं फूल, गुलाबाच्या पाकळ्या प्रत्येक व्यक्तीला मोहित करतात, अट्रॅक्ट करतात, मोहिनी घालण्याचं काम करतात. अत्तरसुद्धा तेच करते, आपल्या सुगंधाने कुणालाही आपल्याकडे खेचण्याचं काम करते. म्हणून हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका, इतरांनाही व्हिडिओ सांगत चला, जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये काही जर प्रॉब्लेम असतील तर त्याचीसुद्धा त्यांना अनुभव आले, त्यांनी उपाय केले तर त्यांनाही त्याची अनुभूती येईल आणि त्याचं फळ निश्चित तुम्हालाही मिळणार आहे. सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निर्भूत. श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.